नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करायचं आहे. त्याचं नाव दॅट इज पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक. यालाच आपण PCM सुद्धा म्हणतो. चॅप्टर लेंदी आहे पण सोपं आहे. ठीक आहे, थोडा थेरॉटिकल आहे विथ वेव फॉर्म ऑल्सो. ओके, तर नेहमीप्रमाणे अटेंडन्स तुम्हाला मेन्शन करायचे आहे. बरेच जण अटेंडन्स त्यावर कमेंट करत नाही. ठीक आहे, सो त्याचा रेकॉर्ड तसा राहतो त्याच्यावर, तो त्यामुळे अटेंडन्स पहिले मेन्शन करत चला. ठीक आहे, सो पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक. फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे की मॉड्युलेशन म्हणजे काय. याच्या प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण मॉड्युलेशनचं थोडं इंट्रोडक्शन बघितलं होतं, बरोबर. तर कम्युनिकेशन म्हटलं तर मॉड्युलेशन हे इम्पॉर्टंट पॅरामीटर असतं. मॉड्युलेशन इज नथिंग बट व्हॉट, वन टाईप ऑफ कन्व्हर्टर. एक डेटा हा कन्वर्ट करतो, बट कन्वर्ट करत असताना आपण त्यामध्ये ॲड करतो दॅट इज अ कॅरियर सिग्नल. मी तेव्हा सुद्धा सांगितलं होतं की यामध्ये काय असतं, कॅरियर सिग्नल असतं. ठीक आहे, सो कुठलाही प्रकारचा डेटा असेल, त्याला ऑडिओमध्ये असेल, व्हिडिओमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट करत असेल तर त्यामध्ये कॅरियर सिग्नल ॲड केलं जातं. व महत्त्वाचं म्हणजे कॅरियर सिग्नल म्हणजेच काय, एक प्रकारचे दॅट इज अ स्क्वेअर वेव्ह. आणि ती ही जी स्क्वेअर वेव्ह असेल त्याला काय असणार, एक फिक्स्ड ॲम्प्लिट्यूड असणार. ठीक आहे, आणि एक फिक्स्ड ॲम्प्लिट्यूडवर हाईट असते, आणि त्याच प्रोसेसला आपण कॅरियर सिग्नल असं म्हणतो. की मॉड्युलेशनमध्ये आपण कॅरियर सिग्नल ॲड करतो कन्व्हर्जन करताना. ते एका फिक्स ॲम्प्लिट्यूडमध्ये असतं विथ अ फिक्स्ड फ्रिक्वेन्सी टू. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज मॉड्युलेशन. ओके, सो पल्स कोड मॉड्युलेशन. आता मॉड्युलेशन ही जी प्रोसेस आहे ही डिवाइड होते महत्त्वाच्या दोन कॅटेगरीजमध्ये. पहिलेच तुम्हाला इंट्रोडक्शनमध्येच आपल्याला फ्लो चार्ट दिला आहे. मॉड्युलेशनमध्ये दोन प्रकार पडतात. एक कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन, त्याला आपण CW मॉड्युलेशन असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, CW. आणि दुसरं असतं पल्स मॉड्युलेशन. ठीक आहे, सो कंटिन्युअस मॉड्युलेशन इज डिवाइडेड इंटू अगेन थ्री पॅरामीटर्स, that is AM amplitude modulation, FM frequency modulation, PM it's position modulation. ठीक है, pulse code modulation or pulse modulation is again divided into two main type, that is analog pulse modulation आणि एक डिजिटल पल्स कोड मॉड्युलेशन. ठीक आहे, तर ॲनालॉगचे पुन्हा तीन प्रकार पडतात. त्याला आपण म्हणतो PAM, PWM आणि PPM. ठीक आहे, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, पल्स विड्थ मॉड्युलेशन, पल्स पोझिशन मॉड्युलेशन. हेच चालू बघा, ॲम्प्लिट्यूड यामध्ये पोझिशन, फ्रिक्वेन्सी नाही फक्त. ठीक आहे, देन डिजिटल इज डिवाइडेड इंटू फोर कॅटेगरी, first, second, third and fourth. The first is a PCM, pulse code modulation. Second is a delta modulation. हे आपण ऑलरेडी पहिल्या दोन चॅप्टरमध्ये याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, पल्स कोड मॉड्युलेशन अँड डेल्टा मॉड्युलेशन. देन थर्ड येतं ADM. ADMचा अर्थ होतो ॲडिटिव्ह डेल्टा मॉड्युलेशन. हे नवीन आहे तुमच्यासाठी, ॲडिटिव्ह DM म्हणजे डेल्टा मॉड्युलेशन. आणि लास्ट दॅट इज अ DPCM, डेल्टा पोझिशन किंवा डेल्टा पल्स कोड मॉड्युलेशन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे मॉड्युलेशन काय होतंय, ह्या दोन कॅटेगरीजमध्ये डिवाइड होतं. तर बघा, कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन हे काय, आपण आता काय बघितलं, मॉड्युलेशन म्हणजे काय बघितलं, बरोबर. तर आता आपण नेक्स्ट बघणार व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन. तर कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन इज नथिंग बट व्हॉट इट. आता मॉड्युलेशनमध्ये कॅरियर सिग्नल आपण ॲड करतो, तर यांचे जे कॅरियर्स असतात हे ॲज अ सायनोसॉइडल वेव्ह विथ अ व्हेरी with its
instantaneous time. ओके, ह्या कुठल्याही तीन क्वांटिटीवर म्हणजे ॲम्प्लिट्यूडवर किंवा फ्रिक्वेन्सीवर किंवा पोझिशनवर ह्या तीन सायनोसॉइडल क्वांटिटीवर हे काय होणार, व्हॅरी होणार. ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी किंवा पोझिशन, म्हणून त्याला कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन असं म्हणतात. पल्स मॉड्युलेशन. Pulse modulation is nothing but it carries the information of train. It carries the information in the form of train of a periodic rectangular form pulse. Rectangular pulse. ठीक आहे, यामध्ये पण इन्फॉर्मेशन असते इन द फॉर्म ऑफ कॅरियरच असतं, पण रेक्टँग्युलर पल्सेस. ठीक आहे. देन नेक्स्ट येतो बघा ॲनालॉग आणि डिजिटल. तर ॲनालॉगमध्ये आपण यांची मॉड्युलेशन टेक्निक ही ॲम्प्लिट्यूड, विड्थ आणि पोझिशन यावर काय होती, मॉड्युलेटिव्ह सिग्नल हे काय करता, व्हेरी करता. ॲम्प्लिट्यूड, देन विड्थ आणि देन पोझिशन यांच्या टाईपवरच यांचे डिपेंड्स असतं बघा काम काय. आणि डिजिटलमध्ये आपल्याला माहिती आहे हा कुठल्या फॉर्ममध्ये असतो, दॅट इज अ डिस्क्रीट फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर याला आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, त्या डिस्क्रीट फॉर्ममधला आपण डेटा ऑलरेडी हा फर्स्ट अँड सेकंड चॅप्टरमध्ये तेच बघत आलो आहे. ठीक आहे, सो तो आपल्याला आता पुढं कंटिन्यू करायचा. तर पहिले इंट्रोडक्शन समजते का हे महत्त्वाचं आहे. तर मॉड्युलेशनमध्ये कॅरियर सिग्नल त्याचे दोन टाईप पडतात, कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन आणि पल्स मॉड्युलेशन. पल्स मॉड्युलेशन अगेन डिवाइड इंटू टू, ॲनालॉग अँड डिजिटल. ठीक आहे, सो याला नोट करून घ्या. नेक्स्ट आपल्याला बघायचं आता PCM, पल्स कोड मॉड्युलेशन. त्या पल्स कोड मॉड्युलेशनमध्ये आपल्याला त्याचे वेगवेगळे प्रकार बघायचे. ठीक आहे, ओके. ह्या पल्स कोड मॉड्युलेशनमध्ये बघा आपला जो ॲनालॉग मेसेज सिग्नल असतं हे सॅम्पल केलं जातं. आता सॅम्पल म्हणजे किंवा सॅम्पलिंग म्हणजे काय, ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे की नंबर ऑफ बीट किंवा सॅम्पल्ड हे कशा प्रकारे वर्क करता. ठीक आहे, तर ॲनालॉग सिग्नल हे सॅम्पल केले जातात फिक्स लेंथ आणि सिरियल नंबर ऑफ बायनरी नंबर, सिरियल बायनरी नंबरमध्ये. तर त्याला आपण म्हणतो पल्स कोड मॉड्युलेशन. तर बघा पल्स कोड मॉड्युलेशनमध्ये इनपुट आपलं काय, ॲनालॉग इनपुट सिग्नल जे की आपली AC फॉर्म आहे, राईट, साईन वेव्ह म्हणतो आपण त्याला. त्यानंतर त्यामध्ये कॅरियर वेव्हज, आत्ता मी जसं सांगितल्याप्रमाणे तर कॅरियर वेव्ह हे काय असतात आपले स्क्वेअर वेव्ह. ठीक आहे, देन PAM, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, म्हणजेच काय करतोय, ह्या ज्या स्क्वेअर वेव्हला आहे, राईट, या पर्टिक्युलर ॲनालॉग इनपुट सिग्नल सोबत कट करते. ठीक आहे, देन PWM याची विड्थ डिसाईड करते. ठीक आहे, ही पहिल्याची विड्थ किती घेणार, सेकंडची विड्थ किती घेणार, राईट, त्याच्या बेसिसवर PPM म्हणजे याची पोझिशन ठरवली जाते. तर पोझिशनवरून तुम्हाला लक्षात येत असेल बघा, ह्या दोन बॉक्सला आपण ज्यावेळेस कन्वर्ट करतो तर फर्स्ट दॅट इज 0, सेकंड वन इज 1 अँड थर्ड वन इज अगेन 0. तर याप्रमाणे 0 देन 1 अँड देन 1 अशा प्रकारच्या पोझिशन हे काय करतं, बिल्ड करत चालतं. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज अ पल्स मॉड्युलेशन. ओके, आता आपल्याला ह्या पल्स कोड मॉड्युलेशन किंवा पल्स मॉड्युलेशनमध्ये आता आपल्याला बघायचा याचा डिफरन्स. तर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, डिफरन्स बिटवीन ॲनालॉग पल्स कम्युनिकेशन आणि डिजिटल पल्स कम्युनिकेशन. सो ॲनालॉग पल्स कम्युनिकेशन अँड डिजिटल पल्स कम्युनिकेशन. आता बघा ह्या दोघांमध्ये एक कॉमन प्रकार आहे. काय कॉमन आहे की both communication is transmitted in the form of, or simply transmitted signal is in the form of discrete. Discrete म्हणजेच काय, डिजिटल. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे डिस्क्रीट फॉर्ममध्ये त्यांचे काय असतात, ट्रान्समिटेड सिग्नल असतं बोथ केसेसमध्ये. ठीक आहे, आता यातला फरक काय ॲनालॉग आणि डिजिटलमध्ये. तर ॲनालॉग मध्ये ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन ही ट्रान्समिट करतो, when the information is transmitted
at that time the it change its amplitude, then it change its width, and it change its position, right? So with the help of rectangular कॅरियर सिग्नल. बघा आता ॲनालॉगचे आपण टाईप बघितले ते काय होते ते, दॅट इज PAM, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. ॲम्प्लिट्यूड व्हेरी झाली, पल्स विड्थ मॉड्युलेशन, विड्थ व्हेरी झाली, पोझिशन व्हेरी झाली, बरोबर. तर इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करत असताना तुमची ॲम्प्लिट्यूड चेंज होणार, विड्थ चेंज होणार, पोझिशन चेंज होणार विथ रेक्टेंग्युलर कॅरियर सिग्नल सोबत. हे ॲनालॉग झालं. आता डिजिटलमध्ये काय की इन्फॉर्मेशन इज अ ट्रान्समिटेड, इज ट्रान्समिटेड. आता बघा याच्यामध्ये पण आपण ट्रान्समिट करतो, बट इन द फॉर्म ऑफ व्हॉट, कोड्स. आठवतं का तुम्हाला कोड्स सेकंड चॅप्टरमधला? तर ते कोड्स आपण काय करतो, कोडवर्ड फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करतो. कोडवर्ड फॉर्म किंवा कोडवर्ड म्हणा, हां सॉरी, कोडवर्ड फॉर्म दॅट इज अ ग्रुपिंग टुगेदर. कोडवर्ड केव्हा होतो, ज्यावेळेस ग्रुप केल्यावर. तर हे ग्रुप फॉर्ममध्ये काय केलं जातो, डेटा ट्रान्समिट केला जातो इन द फॉर्म ऑफ डिजिटल. आपल्याला आतापर्यंत एवढंच माहित होतं का हा डिस्क्रीट फॉर्ममध्ये असतो, आणि इवन हे सुद्धा माहित होतं की ते कोडेड फॉर्ममध्ये आपण डेटा ट्रान्समिट करतो, कारण आपण डिजिटल कम्युनिकेशन वेल नोन आहे, बरोबर. तर हा एक साधा याच्यातला डिफरन्स आपल्याला इथं दिसून येतो की ॲनालॉग पल्स कम्युनिकेशन आणि डिजिटल पल्स कम्युनिकेशनमध्ये हे एक बेसिक प्रकार दिसून येतात. ठीक आहे. आता यांचा जर आपण प्रॅक्टिकली जर विचार केला की प्रॅक्टिकल याचा यूज काय, प्रॅक्टिकल यूज. सो प्रॅक्टिकल यूज बघा, PAM, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, याचा यूज जास्त प्रमाणात होत नाही. का? कारण इट हॅज नॉट हॅव अ गुड नॉईज इम्युनिटी. याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जो नॉईज असतो, डिस्टॉर्शन असतं, ते कमी करण्याची याच्यामध्ये कॅपेबिलिटी कमी आहे. त्यामुळं आपण PAM हा शक्य तितका टॉलरेट करतो. त्यामुळं हा रेस्ट्रिक्टेड पॅरामीटर आहे PAM. बट PWM, पल्स विथ मॉड्युलेशन, नंतर पल्स पोझिशन मॉड्युलेशन, हे जे दोन टेक्निक आहे हे आपण वापरतो मिलिटरीसाठी, बरोबर. मिलिटरी कम्युनिकेशनसाठी, कारण मिलिटरी कम्युनिकेशन इट्स यूज फॉर सिक्युरिटी पर्पज, बरोबर. सो याचा कमर्शियल कुठल्याही प्रकारे यूज होईल का? मग नाही, कमर्शियल यूज इज झिरो. सो याचा फक्त मिलिटरीसाठी यूज होतो. नंतर PCM, पल्स कोड मॉड्युलेशन, हे सगळ्यात मोस्ट यूजफुल असं काय कम्युनिकेशनचं मेथड आहे, मोस्ट यूज्ड कम्युनिकेशन टेक्निक कॉल्ड ॲज पल्स कोड मॉड्युलेशन. ठीक आहे. सो पल्स कोड मॉड्युलेशन आपल्या चॅप्टरचंच नाव आहे. तर मोस्ट यूज इफेक्टिव्ह आहे तर ते PCM, जे जास्त इफेक्टिव्ह ते आहे PAM. PWM आणि PPM हे मिलिटरीसाठी वापरलं जातं. ठीक आहे. देन आता याचे ॲडव्हान्टेजेस काय, पल्स कोड मॉड्युलेशन आपण किंवा पल्स मॉड्युलेशन म्हणतोय आपण की चांगलं आहे, तर मग याचे ॲडव्हान्टेजेस काय? तर ॲडव्हान्टेजेस बघा, advantages of pulse modulation. So the first advantage is it is in the possible to implement in a digital modulation. It is digital modulation implementation आहे याचं फर्स्ट पॅरामीटर. तर डिजिटल पॅरामीटर असल्यामुळं, इम्प्लिमेंटेशन असल्यामुळं PCM, डेल्टा मॉड्युलेशन DM आणि ADM म्हणजेच ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन ही टेक्निक यामध्ये वापरता येते. हे याचं फर्स्ट ॲडव्हान्टेज. नंतर यामध्ये परफॉर्मन्स ऑफ पल्स कोड किंवा पल्स मॉड्युलेशन परफॉर्मन्स इज व्हेरी इफेक्टिव्ह. मग परफॉर्मन्स जर इफेक्टिव्ह असेल तर याच्यामध्ये नॉईज हा काय असणार आहे, दॅट इज व्हेरी मिनिमम, राईट. ड्यू टू नॉईज परफॉर्मन्स इज अ लेस, नॉईज इज लेस, so that it is used in long distance communication. आता लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी का वापर करायचा,
कारण याला जी पॉवर लागणार आहे, नॉईजच कमी असला म्हणजे पॉवर सुद्धा कशी असणार, लेस. पॉवर लेस असेल तर आपण यामध्ये जास्तीत जास्त डेटा काय करू शकतो, हा लॉंग डिस्टन्ससाठी आपण घेऊन जाऊ शकतो. पॉवर कमी लागते, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. सो असे याचे 3 हे ॲडव्हांटेजेस, ज्यामुळं पल्स मॉड्युलेशन हे एक चांगल्या स्तरावर काम करतं, ठीक आहे. तर महत्त्वाचं काय, ही डिजिटल मॉड्युलेशन इम्प्लिमेंटेशन आहे. याच्यामध्ये नॉईज फार मिनिमम आहे, त्यामुळं परफॉर्मन्स चांगला आहे. परफॉर्मन्स चांगला असल्यामुळं नॉईज कमी असल्यामुळं हा लॉंग डिस्टन्ससाठी आपण लॉंग कम्युनिकेशनसाठी याचा उपयोग करू शकतो. ओके. सो हे याचे झाले काय ॲडव्हांटेजेस, प्रॅक्टिकल युजेस आणि डिफरन्सेस. आता आपल्याला बघायचं सॅम्पलिंग प्रोसेस. बघा, आपण हळूहळू सॅम्पलिंग थेरमकडे जातोय. सॅम्पलिंग थेरम तुम्हाला परीक्षेला 100% राहील, ठीक आहे. बऱ्याच वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन येतो. तर आपल्याला आता पहिले पाहायचं सॅम्पलिंग प्रोसेस काय, मग सॅम्पलिंग प्रोसेस वरून त्याची डेफिनेशन, मग त्याचे टाईप किती, आणि त्याच्या टाईप वरून मग सॅम्पलिंग थेरम काय, ठीक आहे. सो हे नोट करून घ्या. ओके, नेक्स्ट पॉइंट इज अ सॅम्पलिंग प्रोसेस. जो आपण आता वर्ड वापरला होता बघा स्टार्टिंगला, मी ते म्हटलं होतं की या सॅम्पलिंग प्रोसेसचं आपल्याला पुढं काम पडणार आहे. ओके. आता कुठलंही आपण जर बघितलं, एक आपण पल्स मॉड्युलेशन बघितलं किंवा डिजिटल मॉड्युलेशन बघितलं, ठीक आहे. सो तुमचा जो ट्रान्समिटेड सिग्नल असेल, ओके, ट्रान्समिटेड सिग्नल हे इन द फॉर्म ऑफ कसे असतात, डिस्क्रीट फॉर्म, म्हणजेच डिजिटल फॉर्ममध्ये असले पाहिजे, ठीक आहे. सॅम्पलिंग प्रोसेसमध्ये पल्स मॉड्युलेशन असेल किंवा डिजिटल मॉड्युलेशन असेल, ट्रान्समिटेड सिग्नल हे महत्त्वाचे डिस्क्रीट फॉर्ममध्येच असले पाहिजे. हा फर्स्ट महत्त्वाचा एक पॅरामीटर फॉर सॅम्पलिंग प्रोसेस. सेकंड, इफ जर आपण जे मेसेज सिग्नल जे पाठवतो, ओके, हे जर डिजिटल सोर्सकडून येत असेल, इफ द मेसेज सिग्नल कमिंग फ्रॉम डिजिटल सोर्स, ठीक आहे, आणि हे जर प्रॉपर फॉर्ममध्ये असेल, डिजिटल सिग्नल आले, मेसेज सिग्नल हे ॲज अ डिजिटल सोर्सकडून आले, बट हे प्रॉपर फॉर्ममध्ये असेल, तर हे सिग्नल पुढे काय होतं, प्रोसेस केले जातं, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे अडथळा येत नाही. आता हे झालं आपलं डिजिटल सोर्स सोबतचं काम, बरोबर. आता याला थोडंसं ट्विस्ट करू. बट इफ मेसेज सिग्नल हे आपले आहे आता ॲनालॉग, कमिंग फ्रॉम ॲनालॉग सोर्स, त्यावेळेस काय करायचं, पहिले डिजिटल सोर्समध्ये असल्यामुळं ते प्रॉपर फॉर्ममध्ये आले आणि प्रोसेस झाली, बरोबर. मग इथं ॲनालॉग फॉर्ममध्ये असल्यामुळं याला पहिले काय केलं जातं, कन्व्हर्ट केलं जातं कशामुळे, मध्ये डिस्क्रीट फॉर्ममध्ये, डिस्क्रीट फॉर्ममध्ये डिजिटल फॉर्म, आणि ह्या डिस्क्रीट फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करणारा जो पॅरामीटर आहे त्याला आपण म्हणतो कॉल्ड ॲज सॅम्पलिंग प्रोसेस. म्हणजे सॅम्पलिंग प्रोसेसचं काम समजलं तुम्हाला, की ॲनालॉग सोर्सपासून किंवा मेसेज सिग्नल हे ॲनालॉग सोर्सपासून आले, तर त्याला आपल्याला पहिले डिस्क्रीट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं काम हे सॅम्पलिंग प्रोसेस करतं. कारण त्याला डिस्क्रीट फॉर्ममधलाच डेटा हा काय सिस्टीमला कळतो, म्हणून आपल्याला त्याला डिस्क्रीट फॉर्ममध्ये करावा लागतो, ठीक आहे. मग आता आपण जनरल स्वरूपामध्ये म्हणू शकतो की सॅम्पलिंग प्रोसेस काय, तर सॅम्पलिंग प्रोसेस इज कन्वर्ट a simply continuous time signal into a discrete form, ठीक आहे. कंटिन्युअस फॉर्म, कंटिन्युअस टाइम सिग्नल म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे ॲनालॉग पण आले आणि डिजिटल पण आले, ठीक आहे. मग आता हे सॅम्पलिंग प्रोसेस आपल्याला जर पुढं वर्क करायचं असेल, ठीक आहे, किंवा त्याला आपल्याला पुढं परफॉर्मन्स याचा जर आपल्याला वाढवायचा असेल, तर याच्या काय रिक्वायरमेंट आहे, तर सॅम्पलिंग प्रोसेस हॅज अ रिक्वायरमेंट. काय रिक्वायरमेंट असते बघा, फर्स्ट दोनच रिक्वायरमेंट आहे यांच्या. तर सॅम्पल सिग्नल शुड बी रिप्रेझेंटेड इन अ ओरिजिनल फॉर्म. सॅम्पल सिग्नल ही कुठल्या स्वरूपात पाहिजे,
ओरिजिनल फॉर्ममध्ये. ओरिजिनल फॉर्म म्हणजे जो असेल तो ॲनालॉग ऑर डिजिटल. ठीक आहे. देन हे ओरिजिनल फॉर्ममधले सिग्नल आहे. वी शुड रिकन्स्ट्रक्ट देम into original signal from sample version. We should reconstruct. आपण काय करू, पुन्हा त्याला द ओरिजिनल सिग्नलला आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं फॉर्म कॉल्ड ॲज सॅम्पल्ड व्हर्जन. तर याचे नंबर ऑफ सॅम्पल तयार केले जातात आणि हे नंबर ऑफ सॅम्पल जे असतील त्याच्यावरून सॅम्पल रेट हा निर्माण होतो. तर जेवढा नंबर ऑफ सॅम्पल जास्त तेवढा सॅम्पल रेट चांगला असा समजला जातो. तर सध्या रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही दोनच लक्षात ठेवा, सॅम्पल सिग्नल हे ओरिजिनल फॉर्ममध्ये पाहिजे आणि रिकन्स्ट्रक्ट पुन्हा केलं जातं ओरिजिनल सिग्नल फ्रॉम सॅम्पल व्हर्जनपासून. ठीक आहे. सो याची एक डायग्राम बघा. इथं एक आपण डायग्रामसुद्धा प्लॉट करू शकतो. इथं एक सॅम्पलर आहे. इथं आपली आली इनपुट कंटिन्युअस टाइम सिग्नल. ठीक आहे. याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, दॅट इज डिस्क्रीट टाइम सिग्नल. म्हणजेच पहिली होती आपली ही वेव्ह फॉर्म, त्यानंतर बनाली आपली ही फॉर्म. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट डिस्क्रीट टाइम सिग्नल. ओके. सो याच्यावरून आपण डेफिनेशन सांगू शकतो की सॅम्पलिंग काय करते, तर कंटिन्युअस टाइम सिग्नलला डिस्क्रीट फॉर्ममध्ये सॅम्पल सिग्नलमध्ये कन्वर्जन करते फॉर रिप्रेझेंटेशन ऑफ ओरिजिनल अॅनालॉग सिग्नल. ठीक आहे. तर या सॅम्पलिंगचे काही टाईप्स आहे, टाईप्स ऑफ सॅम्पलिंग ते पुढं होणार आहे आपले. तर 3 प्रकार असतात. फर्स्ट इज आयडियल सॅम्पलिंग, दुसरं नॅचरल सॅम्पलिंग अँड थर्ड वन दॅट इज अ फ्लॅट टॉप सॅम्पलिंग. ठीक आहे. हे सगळे काय सॅम्पलिंग आहे आणि हे टाईप ऑफ सॅम्पलिंग. ठीक आहे. चॅप्टर तसा सोपा आहे बघायला, कारण याआधी तुम्ही जास्त जर अवघड टॉपिक किंवा चॅप्टर बघितले, त्यामुळे याचा आता पर्सेंटेज किंवा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा काय होतो, कमी होऊन जातो. ठीक आहे. सो हे सोर्स सॅम्पलिंग प्रोसेस आहे. सोप्या पद्धतीने काम करते ते. ठीक आहे. आता आपल्याला महत्त्वाचं बघायचं दॅट इज अ सॅम्पलिंग थेरम. सॅम्पलिंग थेरमला आपण काय करू, फक्त याचं स्टेटमेंट किंवा याचं सध्याची प्रोसेस आपण बघू. याला कंटिन्यू आपण नंतरच्या नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. बट पहिले सॅम्पलिंग थेरम काय, आणि हा परीक्षेला येणारच. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने याला प्रिपेअर करून ठेवा. तर याला नोट करून घ्या पहिले. ओके. सॅम्पलिंग थेरम परीक्षेला येणारच IMP. ठीक आहे. सॅम्पलिंग थेरम. आता सॅम्पलिंग थेरम हा इंट्रोड्यूस केला होता, फर्स्ट वॉज इंट्रोड्यूस इन 1949 शॅनॉन नावाच्या सायंटिस्टने. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज शॅनॉन सॅम्पलिंग थेरम. स्टेटमेंट थोडंसं याचं ट्रिकी आहे, बट कॉम्बाईन स्टेटमेंट सुद्धा दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आता बघा, हे याचं एक हिस्ट्री झाली. 1949ला शॅनॉननी रिप्रेझेंट केलं होतं, म्हणून त्याला ॲज ऑल्सो कॉल्ड ॲज शॅनॉन सॅम्पलिंग थेरम. परीक्षेला असं सुद्धा क्वेश्चन येईल की एक्सप्लेन शॅनॉन सॅम्पलिंग थेरम, तर त्यावेळेस असं लक्षात यायला पाहिजे की हाच सॅम्पलिंग थेरम म्हणून. ठीक आहे. आता बघा ॲक्च्युली होतं काय, इन ऑर्डर टू रिप्रेझेंट द ओरिजिनल सिग्नल message signal कर, in order to represent ओरिजिनल मेसेज सिग्नल फेथफुली म्हणजेच विदाउट एनी म्हणजे डिस्टॉर्शन, आपण ओरिजिनल सिग्नल काय करायचे, फर्स्ट रिप्रेझेंट करायचे. देन यानंतर इट इज नेसेसरी टू टेक अ नंबर ऑफ और मेनी सॅम्पल. आपण एक मेसेज सिग्नल घेतले आणि त्याचे नंबर ऑफ काय करायचे, मेनी सिग्नल सॅम्पल बनवायचे. ठीक आहे. मेनी सॅम्पल सिग्नल ऑफ ओरिजिनल मेसेज सिग्नल. का, आता हे असं का बरं करायचं, आता ओरिजिनल मेसेज सिग्नल तर घेतला होता म्हणे सर तुम्ही, तर मग आता वापस याचे सॅम्पल तयार करण्याची गरज का.
कारण काय आहे, आपण ज्यावेळेस ओरिजिनल सिग्नलचे जर सॅम्पल बनवले, तर तेवढ्या प्रमाणात ते आपण ट्रान्समिट करणार. म्हणजे जितक्या वेळेस तुम्ही जास्त डेटा ट्रान्समिट केला, त्यावेळेस लॉस कमी होईल. म्हणजे एक वेळेस नाही भेटला, तर दुसऱ्या वेळेस तर भेटणार आहे, तिसऱ्या वेळेस तर भेटणार आहे. म्हणजे याच्यामुळे काय होतं, ॲक्युरेसी तुमची वाढते. समजते? जे पहिले डिस्टॉर्शन राहायचे, तर त्याच्यामध्ये आपण सिम्पली कोडिंग एन्कोडर, डिकोडर वगैरे वापरायचो. ठीक आहे. तर यामध्ये ओरिजिनल मेसेज सिग्नललाच आपल्याला सॅम्पल करायचं आहे. तर सॅम्पल हे नंबर ऑफ सॅम्पलिंगमध्ये करायचं, सॅम्पल सिग्नलमध्ये बनवायचं. म्हणजे एका सिग्नलची नंबर ऑफ कॉपी बनवायच्या आणि त्या कॉपी आपण काय करणार, ट्रान्समिट करणार. ठीक आहे. देन आता याच्यावरून आपण असं सांगू शकतो, मी आत्ता सांगितलं याच्या आधी बघा, हायर द सॅम्पल, जितके जास्त सॅम्पल जास्त, तितकं क्लोजर टू द रिप्रेझेंटेशन तितकं काय होईल, जवळ येईल. ठीक आहे. अदरवाईज नाही तर रिप्रेझेंटेशन लांब लांब जाईल. तर हायर सॅम्पल राहणं चांगलं आहे. तिसरं आपण असं सांगू शकतो की नंबर ऑफ सॅम्पल इज डिपेंड अपॉन its number of or simply sample rate is depend upon number of sample. ठीक आहे. सो मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नल इज सॅम्पल्ड. त्याच्या पद्धतीने मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ सिग्नल हे सॅम्पल्ड होतं. महत्त्वाचं काय की ओरिजिनल सिग्नलची नंबर ऑफ सॅम्पल सिग्नल तयार करा आणि ते ट्रान्समिट करा, जेणेकरून कुठल्याच प्रकारचं तुम्हाला इन्फॉर्मेशनचा लॉस होणार नाही. तर याच्यावरून आपण स्टेटमेंट बनवू शकतो बघा. तर स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट हे सारखंच वाटतं. ठीक आहे. फक्त एक शब्दाचा फरक येतो याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला या दोघांचं कंबाईन स्टेटमेंट बघावं लागतं. आता बघा, इफ फायनाईट एनर्जी सिग्नल, फायनाईट एनर्जी सिग्नल म्हणजे याच्यामध्ये एनर्जी काही लिमिटेड स्वरूपात आहे. हे काय, एक्स ऑफ टीच्या फॉर्ममध्ये फायनाईट एनर्जी, इफ द फायनाईट एनर्जी सिग्नल इज एक्स ऑफ टी कंटेन्स, इट कंटेन्स व्हॉट, दॅट इज नो फ्रिक्वेन्सी हायर दॅन डब्ल्यू. नो फ्रिक्वेन्सी, हा ते नाही तर नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणशात. नो फ्रिक्वेन्सी हायर दॅन डब्ल्यू हर्ट्स. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी ह्या डब्ल्यू पेक्षा जास्त नको. ठीक आहे. देन इट इज कम्प्लिटली डिटरमाइन द स्पेसिफिक व्हॅल्यू. इट्स डिटरमाइन स्पेसिफाईंग व्हॅल्यू. मग आता स्पेसिफिक व्हॅल्यू यांनी इंट्रोड्यूस केली, राईट, आर स्पेस्ड. ती स्पेसिफिक व्हॅल्यू ती आपण स्पेस केली 1/2 टाइम्स ऑफ डब्ल्यू. ठीक आहे. तर हे याचं फर्स्ट कंडिशन की फायनाईट एनर्जी घ्या आणि ती एक्स ऑफ टीने काय करा, पुढं पाठवा. आणि ती एनर्जी ज्यावेळेस तुम्ही पाठवशाल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये नो फ्रिक्वेन्सी इज हायर दॅन डब्ल्यू पाहिजे आणि ही स्पेसिफाय द व्हॅल्यू ऑफ स्पेस दॅट इज 1/2 ऑफ डब्ल्यू, राईट. त्याचप्रमाणे आता सेकंड बघा, इफ, पुन्हा सेम स्टेटमेंट सांगितलं, इफ द फायनाईट एनर्जी ऑफ अ सिग्नल इज एक्स ऑफ टी, पुन्हा सेम, इट कंटेन्स नो फ्रिक्वेन्सी कंपोनंट. इथं बघा फक्त एका शब्दाचा फरक आहे, फ्रिक्वेन्सी कंपोनंट. इथं काय करते, स्पेसिफाय द व्हॅल्यू करते आणि इथं फक्त फ्रिक्वेन्सी, इथं फ्रिक्वेन्सी ऑफ कंपोनंट आहे. नो फ्रिक्वेन्सी कंपोनंट इज हायर दॅन ऑफ डब्ल्यू हर्ट्स. ठीक आहे. देन it may be completely recovered, it will completely recover from sample or space by 1/2 w times a second per apart. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा, ह्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ओरिजिनल फॉर्म ऑफ सिग्नल हे रिकवर करून मिळत आहे. आता याचं जर तुम्ही कंबाईन स्टेटमेंट जर बघितलं तर ह्या दोन्ही स्टेटमेंटचं लॉजिक समजतं. अ कंटिन्युअस टाइम सिग्नल आपले काय झाले, एक्स ऑफ टी. दिस इज कॉल्ड एज अ कंटिन्युअस टाइम signal. X of t represents its sample from and it
रिकवर बॅक, पुन्हा तुम्हाला ओरिजिनल सिग्नलमध्ये ते सॅम्पलिंग फॉर्ममध्ये रिकवर बॅक एफ ऑफ एस म्हणजे सॅम्पलिंग फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू दॅट इज अ 2W. ठीक आहे, वेअर डब्ल्यू इज कॉल्ड ॲज इट्स मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी, कारण फ्रिक्वेन्सी म्हणजे हर्ट्समध्ये दिली आहे ती म्हणून, ऑफ अ कंटिन्युअस सिग्नल, म्हणजे कंटिन्युअस signal x of t and it recover back when f is greater than or equals to 2W, right? The W is the maximum frequency of continuous signal, right? So this is called as what? Combination of the two statement called as sampling theorem. ठीक आहे, आता सॅम्पलिंग थेरम नंतर पुढं सॅम्पलिंग प्रोसेस आहे, राईट? त्यामध्ये नंतर त्याच्या डायग्राम्स आहे. ठीक आहे, पण आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच याला थांबवतोय. ठीक आहे, सो आपण कुठले पॉईंट बघितले बघा आजच्या लेक्चरमध्ये? फर्स्ट आपण बघितलं मॉड्युलेशन, आणि त्या मॉड्युलेशनचं काय बघितलं आपण? टाईप्स. सेकंड आपण बघितलं पल्स मॉड्युलेशन काय आहे, देन त्याचे ॲडव्हान्टेजेस काय. ओके, आफ्टर दॅट पल्स कोड मॉड्युलेशन नंतर आपण बघितलं सॅम्पलिंग प्रोसेस म्हणजे काय, कारण सॅम्पलिंग प्रोसेस शिकण्या किंवा सॅम्पलिंग थेरम शिकण्यासाठी पहिली सॅम्पलिंग प्रोसेस शिकावं लागते. नंतर आपण बघितलं सॅम्पलिंग थेरम, त्यालाच आपण काय म्हणतो? शॅनॉन्स सॅम्पलिंग थेरम. ठीक आहे, सो माझं असं एक मत राहील, हा जो थर्ड चॅप्टर चालू झालेला आहे याला रेग्युलर जेवढं झालं तेवढं लगेचच प्रिपेअर करत चला. ठीक आहे, थेरॉटिकल जास्त आहे, बट तुम्ही छोटे छोटे पॉईंट जर बनवले याला तर प्रिपरेशनसाठी तुम्हाला सोपं जाईल ते. ठीक आहे, सो वी विल स्टॉप हिअर. नेक्स्ट लेक्चरला आपण सॅम्पलिंग थेरमचं कंटिन्यूशन करू. ओके.